शिरूर तालुक्यातील पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षाचा मुलगा ठार झाला आणि संतप्त ग्रामस्थांनी काल सकाळी 10:30 वाजल्यापासून मनसर इथं पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको सुरू केला। सुमारे 15 तासांनंतर मध्यरात्री हे आंदोलन काही काळाकरता स्थगित करण्यात आलं, पण हे आंदोलन काही काळासाठी स्थगित केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं। आंदोलन आज पुन्हा करण्यात येणार आहे। जोपर्यंत वनमंत्री पालकमंत्री घटनास्थळाला भेट देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील अशी माहिती आंदोलकांनी दिली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या रोहन बोंबे याच्यावर आज तिसऱ्या दिवशी पिंपरखेड इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। काय सांगाल? खरं तर काल 15 तासानंतर आपण हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं होतं। ज्यावेळी जवळपास रस्ता 14-15 तास अडवल्यानंतर जिल्ह्याचे SP संदीप गिल साहेब रात्री 2 वाजता या ठिकाणी आले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी देखील फोन केला की तुम्ही देखील ज्या पद्धतीनं तुम्हाला त्रास होतोय तशाच प्रकारे ट्रॅफिकमध्ये अडकलेले काही प्रवासी वयोवृद्ध आहेत, काहींना आजार आहेत, त्यांना देखील त्रास होतोय आणि म्हणून माणुसकीच्या नात्याने आम्ही त्यांना एवढं सांगितलं की मंत्र्यांना जर आमची त्या ठिकाणी परवा नसेल, लोकांची परवा जर त्या ठिकाणी नसेल, त्यांच्याकडे कुठल्याही संवेदना जर नसतील, आम्ही त्यांचा निषेध करतो। मंत्र्यांच्या बाबत काय करायचं ते आम्ही ठरवू। जिल्हाधिकाऱ्यांनी आणि SP सांगितलं की आम्ही तिथे 12 वाजेपर्यंत पिंपरखेडला सकाळी त्या ठिकाणी येतो, म्हणून आम्ही ठरवलं की आम्ही फक्त वाहतूक त्या ठिकाणी सुरू करून देऊ, परंतु आमचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू राहणार आहे। ज्यावेळी तुम्ही तिथं प्रत्यक्ष स्पॉटवरती त्या ठिकाणी पिंपरखेडला याल त्याचवेळी आम्ही या आंदोलन स्थळावरून त्या ठिकाणी उठू आणि आता जो बाळाचा कालचा ज्या मुलाचा रोहनचा मृत्यू झालेला आहे त्याचा विधी आता आम्ही सकाळी करायचा आता ठरवलेला आहे। आम्ही बाळाची विधी करणार आहे आता सध्या। मावशी काय सांगाल? खरं तर काल 15 तास आंदोलन सुरू होतं, तुम्ही रात्री घरी गेला नाहीत, इथंच आहात आणि आता हे आंदोलन सुरूच आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाहीये तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच करणार आहे। हे पब्लिक आहे, पब्लिकला आम्हाला काही हे गाड्या अडून वगैरे आम्हाला ना पब्लिकला त्रास द्यायचा नाहीये आणि कोणत्या जनतेला आम्हाला त्रास नाही द्यायचा। आम्हाला फक्त आम्हाला न्याय, आम्ही आमच्या हक्कासाठी न्याय नाही, अगदी जीवनासाठी आम्ही न्याय मागतो। हे वाघाला फक्त वाघ तुम्ही मारा, बाकी आम्हाला जनतेला काहीच त्रास द्यायचा नाही, कुणालाच त्रास नाही ना, पब्लिकला ना कुणालाच त्रास द्यायचा नाही, फक्त वाघ मारा एवढंच आहे। आज ती वेळ आमच्यावरती, उद्या तुमच्यावरती ती वेळ का नाही येणार आहे त्यासाठी आम्ही लढतोय, बाकी दुसरं काहीच कारण नाहीये याला। मुख्य वन संरक्षण यांनी या ठिकाणी येऊन सगळ्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, तरी देखील आंदोलकांची इच्छा आहे पालकमंत्री आणि वनमंत्री यांनी आंदोलकांना भेट द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी करावी, त्यानंतरच आंदोलन थांबेल असं यांची इच्छा आहे। परंतु काल SP संदीप गिल साहेब आले होते, त्यांनी आंदोलकांना सांगितलं तुम्ही एका बाजूला बसा आणि त्यांनी वाहतूक मोकळी करून दिलेली आहे, त्यामुळे आता वाहतुकीचा प्रश्न सुटलेला आहे। परंतु हे लोक या ठिकाणी जे आंदोलक बसलेले आहेत त्यांची इच्छा आहे की सरकारच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी यावं। त्या मुलावरती आज तिसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय या ठिकाणी त्या मुलाच्या घरच्यांनी आणि पिंपरखेडच्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मनसर, पुणे।